शिवचरण गुप्ता या दुर्दैवी बापाच्या अंत्यसंस्काराचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्या मुलींचं आयुष्य उभा करण्यासाठी शिवचरण गुप्ता यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं, त्यांचे अंत्यसंस्कार मुलींनी व्हिडिओ कॉलवर पाहिले. एका बापाच्या शेवटच्या प्रवासात 2 पावलं चालणंही त्यांना जमलं नाही. ज्याने आयुष्यभर मुलींच्या प्रत्येक पावलासाठी स्वतःची पावलं झिजवली, ज्याच्या अखेरच्या प्रवासात त्याच्या पाठीशी उभं राहण्या इतकाही वेळ त्यांना मिळाला नाही. वडिलांचा अंत्यविधी व्हिडिओ कॉलवर पाहिला गेला. इतकंच नव्हे तर त्याच्या अस्थी घेण्यासाठीही त्या प्रत्यक्ष आल्या नाहीत. आयुष्यभर मुलींच्या डोळ्यात आनंद पाहण्याचं स्वप्न जपणाऱ्या त्या बापाची शेवटची इच्छा, माझ्या लेकरांना शेवटचं एकदा पाहावं, तीही अपूर्णच राहिली. त्याने अंत्यसंस्कारासाठी 5,100 रुपये पाठवले. पण त्या प्रसंगाने एक प्रश्न मात्र प्रत्येकाच्या मनात ठेवला. पैशांनी कर्तव्य पूर्ण होतं का? पालक आपल्या मुलांच्या आजारपणासाठी जागतात, शिक्षणासाठी कष्ट करतात, भविष्य घडवण्यासाठी स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवतात, मुलांच्या आनंदासाठी ते स्वतःचं दुःख लपवतात. पण त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या सोबत उभं राहणं हा केवळ संस्कार नाही, ते प्रेम, कृतज्ञता आणि मानवी मूल्याचं प्रतीक आहे. हा प्रसंग एका कुटुंबापुरता मर्यादित नाही, तो आपल्या काळाला विचारणारा आरसा आहे. आपण आधुनिक झालो आहोत, पण न कळत संवेदनांपासून दूर तर जात नाही ना. नाती जपण्यासाठी पैसा आवश्यक असतो, पण उपस्थिती, वेळ आणि मायेची साथ यांची जागा कोणतीही रक्कम घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा, आई वडिलांच्या जिवंतपणी दिलेला 1 तास त्यांच्या जाण्यानंतर वाहिलेल्या 1000 अश्रूहून अधिक मौल्यवान असतो.